नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी लक्ष्मण काळे। आज आपण आपल्या घरच्या शेतामध्ये बेड ओढतोय। आपण ही जमीन आता भरपूर तापून घेतली। बेडचे यंत्र अतिशय छोटे आहे, म्हणजे खूप खोलाशा नाल्या पडत नाहीये किंवा उंच बेड पडत नाही। आपण दरवर्षी खूप उंच बेड घेत नव्हतो, तर त्या हिशोबाने आता हे थोडंसं तुम्हाला असं कमी बेड दिसेल। पण यावर्षी आपण नवीन प्रयोग करतोय। आपल्याला लागवड करायची खालच्या दांडामध्ये, तर आपल्याला हा बेड आणखी उंच करायचा आहे। याच्यासाठी आता हे यंत्र पुरेसं होत नाही। याच्याने मी फक्त रेगोळे ओढून घेतोय आणि आपल्या बैलाचं जे भर लावायचं जे यंत्र आहे, ते बैलाच्या साहाय्याने आपण याला आणखी बेड उंच करून घेणार आहे। हे आपण पॉवर टिलरला पण करू शकत होतो, पण पॉवर टिलरला अडचण असं येईल, मला असं वाटतं की माती पुन्हा खाली ढकलू शकते। तर त्याच्यामुळे आपण ते बैलाच्या साहाय्यानेच करणार आहे। मित्रांनो, हे पूर्ण बेड उंच झाल्याच्या नंतर आपण खाली लागवड करणार आहे। खाली लागवड करताना आपण याला मोकळं दांडानं पाणी सोडणार आहे। पूर्ण ओलं झाल्याच्या नंतर त्याच्यात आपण मग थोडंसं वाफच्या कंडिशन मध्ये आलं की बेसल डोस टाकून कळप्याच्या साहाय्याने रेगोळे ओढून दोन, त्याच्यामध्ये आपण थोडीशी खोल लागवड करणार आहे। लागवड करून झाकून झाल्याच्या नंतर आपण त्याला आणखी एक अतिशय महत्वाचा प्रयोग करणार आहे। बघा, एक साधं उदाहरण आहे। आपण ड्रीप वरती जर ऊस लावला तर त्याला मुळी फुटायला खूप वेळ लागतो। तसं माझ्या असं डोक्यात आहे की आपण ड्रीप वरती अद्रक लावतो तर थोडंसं मुळी फुटायला वेळ लागतो। तर त्याच्यासाठी आपण लागवड झाल्यानंतर पुन्हा मोकळं पाणी, म्हणजे कमी पाणी, खूप असं ते खंगळून जाईल असं नाही, कमी पाण्यामध्ये आपल्याला पाणी यायला सोडून आणि जमीन पूर्ण कंदावरती दाबून घ्यायची आणि त्याच्यामुळं मुळी फुटायला खूप मदत होईल। हे प्रयोग सुद्धा तुम्हाला मी पुढे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर तुम्ही आपला हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा। आपला प्रयोग कसा असतो बघा, पवन ॲग्रो एक प्रयोगशील कंपनी आहे आणि अद्रक पिकावर खूप नवनवीन आपण प्रयोग करत असतो। तर हा देखील प्रयोग आपण आता यावर्षी करून बघू। याच्यानं अनेक बाहेर देशामध्ये आपण व्हिडिओ बघतो की खोल लागवड केल्यामुळं भर लावायला खूप सोपं जातं। तर आपण आता थोडीशी जमीन पाण्याचा निचरा होणारी असल्यामुळं कदाचित ते इथं सक्सेस होईल। खूप पाणथळ जमीन येईल, ते सक्सेस होईल की नाही याचा आपल्याला सुद्धा प्रयोग केल्याशिवाय कळणार नाही। तर आपण या पद्धतीने आता इथं लागवड करणार, याचे सगळे तुम्हाला आपण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत दाखवू। हा व्हिडिओ तुम्ही निश्चित आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा आणि आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। धन्यवाद।